शिरपूर तालुक्यातील वरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी अचानक भेट दिली। भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील सुविधा, ओपीडी कक्ष, प्रसूती कक्ष संदर्भातील पाहणी करत आरोग्य केंद्राकडे येणाऱ्या रस्ता व संरक्षण भिंत बांधणीबाबत मार्गदर्शन केले। आवारातील व आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेच्या बाबतीत नाराजी दर्शवित ग्रामसेवक प्रीतम पवार यांची कान उघडणी केली। वरुड येथील आरोग्य केंद्र सुरू होऊन वर्ष होत आले। या आरोग्य केंद्रात 2च कर्मचारी आहेत। कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे। सुसज्ज इमारत परंतु कर्माचा अभाव असल्याने आरोग्य केंद्र परिसरात काटेरी झुडूप तयार झाले आहेत, तर आतील भागातील साहित्यावर धूळ जमा झाली आहे। अशा परिस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी भेट दिली। अस्वच्छतेच्या बाबतीत नाराजी व्यक्त करीत स्वच्छतेची ग्रामपंचायतीची जबाबदारी असून आपल्यावर कार्यवाही का करू नये असे ग्रामसेवक प्रीतम पवार यांना विचारणा केली। सरपंच नरेंद्र मराठे यांनी आरोग्य केंद्रावर पुरेसा कर्मचारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे। सर्व सुविधा उपलब्ध असून देखील कर्मचारी नसल्याने उपचार होऊ शकत नाही असे सांगितले। मागील बाजूस संरक्षण भिंत व मुख्य रस्त्यापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याची सुविधा करण्याबाबत सरपंच मराठे यांनी मागणी केली असता आरोग्य केंद्रावर येणाऱ्या रस्त्यासाठी जनसुविधेतून मागणी करा व मागील संरक्षण भिंत 15व्या वित्त आयोगातून सुविधा करावी अशी सूचना श्री गुप्ता यांनी केली। ग्रामपंचायतीतर्फे श्री गुप्ता यांना शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता जयश्री साळवे, सहाय्य गट विकास अधिकारी सुवर्णा पवार, विस्तार अधिकारी आर.जे. पावरा, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुमार जैन, वैद्यकीय अधिकारी दीपिका मोरे, आरोग्य सेवक प्रकाश वाघ व अधिकारी हजर होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।